मनापासून आनंद झाला की सगळं जग सुंदर वाटतं। अगदी तुमचा साधा ड्रेस सुद्धा छान वाटतो। तरीही थोडी तयारी केली तर तो प्रसंग संस्मरणीय ठरतो। दाक्षिणात्य हाफ साडी सुद्धा असाच साधा पण सुंदर पर्याय ठरतोय। आता तर जुन्या ठेवणीतल्या साडीपासून या साड्या शिवण्याचा ट्रेंड सुरू आहे। या साड्या खरोखरच सुंदर आणि प्रेझेंटेबल वाटतात। तमिळनाडूतील कांचीपुरम या गावामध्ये बनवल्या जाणाऱ्या कांजीवरम साडीचे प्रकार, कलर, डिझाईन यामुळे ही साडी सध्या फारच ट्रेंडमध्ये चालू आहे। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। हाफ साडीला तेलुगूमध्ये याला लंगावोनी, तमिळमध्ये पावसाई धावणी म्हणतात आणि कर्नाटकमध्ये लंगा दावणी म्हणून ओळखले जाते। ही लेहंग्यासारखी साडी नेसता येते। सोबत सुंदर ब्लाउज आणि दुपट्टा असतो। ही पायघोळ साडी खरोखरच उठून दिसते। सध्या कांजीवरम सिल्क हाफ साडीचा ट्रेंड सुरू असून एकापेक्षा एक रंगसंगतीमुळे ही साडी कमालीची लोकप्रिय झाली आहे। कांजीवरम साडीचा स्वतःचा इतिहास आहे। तमिळनाडूतील कांचीपुरम या गावामध्ये बनवल्या जाणाऱ्या कांजीवरम साडीचे प्रकार, कलर, डिझाईन यामुळे ही साडी फारच ट्रेंडमध्ये आहे। हातमागावर बनवलेल्या कांजीवरम साडीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे मोठे आणि कॉन्ट्रास्ट काठ। या साडीमध्ये लाल धागा असतो, त्याशिवाय ही साडी तयार होत नाही। कांजीवरम साडीला हात लावल्यावर ती मऊ असेल तरच ती कांजीवरम साडी। लाल, हिरवा, पिवळा, जांभळा, निळा, पांढरा अशा रंगांच्या कांजीवरम साड्या सर्वाधिक लोकप्रिय आहेत। या साड्यांपासून तयार होणाऱ्या कांजीवरम हाफ साड्या सुद्धा तितक्याच उठून दिसतात। यावर सोपी हेअरस्टाईल आणि केसात माळलेला गजरा, पायातले ऑक्सिडाइज ज्वेलरी, पायात मोजडी असा गेटअप पुरेसा आहे। मग काय, अजूनही कांजीवरम हाफ साडी घेतली नाही तर जरूर घेऊन परिधान करून बघा। अचूक रंग निवडा आणि बघा तुमचे सौंदर्य कसे खुलून दिसते। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या कांजीवरम साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।